नमो नमः. जय शिवशंभू. आज आपण या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे पाचमुखीचा नेपाळ रुद्राक्ष. तर चला या व्हिडिओला आपण इकडूनच स्टार्ट करूया, सुरुवात करूया आणि बघूया पाचमुखीचे बेनिफिट्स काय काय आहेत. पाचमुखी नेपाळ रुद्राक्ष, तर याचे आपण बेनिफिट्स काय काय आहेत ते आधी जाणून घेऊया. तर पाचमुखी नेपाळ रुद्राक्ष, खूप लोकांचे प्रश्न असे येतात मला, की कोण कोण हा रुद्राक्ष जो आहे ते कोण कोण घालू शकतो, धारण करू शकतो. तर याच्यासाठी सगळ्यात बेस्ट मी एकच तुम्हाला सांगेल, की तुमचा पर्पस काय आहे आधी ते तुम्ही जाणून घ्या. जर तुम्हाला नसेल आयडिया लागत तर तुम्ही मला कॉल करू शकतात. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा कॉन्टॅक्ट नंबर आणि व्हॉट्सॲपची लिंक पण दिलेली आहे. तर तुम्ही मला तिथून डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकतात आणि तुम्ही मला विचारू शकतात की कोणता रुद्राक्ष मला सुटेबल आहे, किंवा तुम्हाला तुमच्या कुंडलीनुसार कोणता रुद्राक्ष घालायचा आहे हे जरी तुम्ही मला विचारलात तरी मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करेल ॲज पर ॲस्ट्रॉलॉजिकली पर्पज ऑल्सो, आणि तुमच्या माहितीसाठी किंवा तुम्हाला कोणत्या पर्पजसाठी जर हवं आहे तेही जर तुम्ही मला सांगितलं तरी पण मी तुम्हाला सांगू शकतो की तुम्ही कोणता रुद्राक्ष घातला पाहिजे. तर चला आपण स्टार्ट करूयात. आपलं जे मेन पर्पस आहे पाचमुखी नेपाळ रुद्राक्षाच्या बद्दल सांगायचं, ते मी तुम्हाला सांगतो. पाचमुखी नेपाळ रुद्राक्षाचे जे बेनिफिट्स आहेत, काय काय बेनिफिट्स आहेत, तर पहिला बेनिफिट जो आहे, फर्स्ट बेनिफिट जो आहे तो आहे अँगर कंट्रोल करतो. कलग्नी रुद्राचा अवतार मानला गेलेला आहे, शंकराचा अवतार आहे कलग्नी रुद्र. तर त्या अवताराला रिप्रेझेंट करतं पाचमुखी नेपाळ रुद्राक्ष. पाचमुखी आणि पाच जो आकडा आहे, जो अंक आहे पाच, आपल्या शास्त्रामध्ये दिलेला आहे की पंचमहाभूत, त्याच्यासाठी पण हा पाचमुखी नेपाळ रुद्राक्ष धारण केला जातो. आणि अजूनही गोष्ट एक अशी आहे की पाचमुखी नेपाळ रुद्राक्षाचा बेनिफिट, जर कोणाला असं राग येत असेल, अँगर इश्यू असेल, किंवा फोकसिंग होत नसेल, किंवा कॉन्सन्ट्रेशन त्याचा होत नसेल चांगल्यापणे, मनात चित्ताची एकाग्रता होत नसेल, त्यांनी पण हा रुद्राक्ष जरूर धारण करावा. त्यासाठी खूप चांगलं आहे. कोणाला हेल्थ रिलेटेड काही प्रॉब्लेम असेल, कोणाला डायबिटीज असेल, किंवा कोणाला ब्लड प्रेशर रिलेटेड प्रॉब्लेम असेल, तर त्यांनी पण हा रुद्राक्ष धारण जरूर करावा. तर त्यानी काय होईल की थोडंसं एक इम्पॅक्ट आणि ग्रोथ तुम्हाला काहीतरी दिसेल, आणि जी निगेटिव्हिटी तुमच्यामध्ये येते ती थोडी कमी होईल. आळसही येत असेल तुम्हाला तरी पण ते कमी व्हायला मदत करेल. त्यासाठी हा पाचमुखी नेपाळ रुद्राक्ष घालावा. तर प्राइस जर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, पाचमुखी नेपाळ रुद्राक्ष तर सांगितलंय, पण त्याची कॉस्टिंग काय? तर त्याची कॉस्टिंग अन्य रुद्राक्ष, जेवढे रुद्राक्ष आहे मुखी, जेवढे मुख, त्यांच्यापेक्षा पाचमुखी नेपाळ रुद्राक्षाचा जो प्रोडक्शन आहे तो खूप प्रमाणात आहे. 80% तरी त्याचं प्रमाण, म्हणजे 80% तरी मिळतात आपल्याला पाचमुखी नेपाळ रुद्राक्ष ॲज कम्पेअर टू अदर नेपाळ रुद्राक्ष. अदर मुखी म्हणजे जेवढे मुख आहेत त्याच्यामध्ये याचं 80% मिळतात. तर आता पाचमुखी रुद्राक्ष तर सगळेच घालू शकतात, कोणतेही रुद्राक्ष कोणीही घालू शकतात. पण याची कॉस्टिंग जी आहे ते अन्य रुद्राक्षापेक्षा याची कॉस्टिंग कमी असते, कारण की हे खूप प्रमाणात मिळतात. पण तरी पण एक गोष्ट तुम्हाला मी सांगतो, प्राइस जी आहे ती त्याच्या साईजनुसार आणि त्याच्या क्वालिटीनुसार ही डिसाईड केली जाते. जर तुम्हाला एकदमच हलक्या क्वालिटीचा रुद्राक्ष मिळत असेल एकदम कमी प्राइसमध्ये, तर तो नक्कीच हलक्या क्वालिटीचा असणारच, म्हणून ते देत असेल, किंवा डॅमेज असेल कुठून तरी, किंवा कीड लागलेला असेल, अशाही प्रकारचे रुद्राक्ष एकदम स्वस्तमध्ये मिळतात. आणि आपल्याकडे जेवढेही रुद्राक्ष आहेत विदाऊट ऑइलवाले, तर त्याच्याने तुम्हाला क्वालिटी कळेल. लो प्राइसवाले जेवढे पण रुद्राक्ष आहेत त्याला ऑइल लावून विकलं जातात, तर ते आम्ही ठेवत नाही. तर जर तुम्हाला आमच्याकडून रुद्राक्ष परचेस करायचं असेल किंवा विकत घ्यायचं असेल, तर माझा कॉन्टॅक्ट नंबर आणि व्हॉट्सॲपची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. जसं की मी मगाशीच सांगितलं, ॲस्ट्रॉलॉजिकल पर्पजनी जरी तुम्हाला रुद्राक्ष धारण करायचं असेल तर तुम्ही करू शकतात, मला कॉन्टॅक्टही करू शकतात. मी तुम्हाला त्याच्यामध्ये गायडन्स द्यायचा प्रयत्न करेल. ते हे झालं. आणि याचा रुलिंग प्लॅनेट कोण आहे असाही प्रश्न पडतो कोणाला, की कोणत्या ग्रहाला रिप्रेझेंट करतो पाचमुखी नेपाळ रुद्राक्ष. तर तो ग्रह जो आहे तो आहे देवग्रह बृहस्पती, म्हणजेच इंग्लिशमध्ये त्याला आपण ज्युपिटर बोलतो. तर ज्युपिटर जर तुमच्या कुंडलीमध्ये कुठे नेगेटिव्ह स्थानात प्लेस्ड असेल, किंवा त्याचे इम्पॅक्ट तुम्हाला चांगलं मिळत नसेल तुमच्या कुंडलीनुसार, किंवा काही प्रॉब्लेम येत असेल, तर तुम्ही पाचमुखी नेपाळ रुद्राक्ष जरूर धारण करू शकतात. तर या व्हिडिओला मी आता इथेच एंड करतोय. तर आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.